नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस पाटील भरती 2026 प्रश्नपत्रिका. यामध्ये आपण सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्न व त्याची उत्तरे घेतली आहेत. मित्र हो, अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बघा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. खालीलपैकी खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाहीये? तर खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाहीये? तर योग्य उत्तर आहे कुंडलिका. ही नदी आपल्याला रत्नागिरी या जिल्ह्यामधून वाहत नाही, तर ही कुंडलिका नदी जालना जिल्ह्यामधून वाहते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती फळ पिके रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली जातात? तर खालीलपैकी कोणती फळ पिके रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली जातात? योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच काजू, आंबा आणि सुपारी हे तीनही प्रकारचे फळ पिके रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये घेतले जातात. यानंतरचा प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे नंबर सी, NH 166. NH 166 हा राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यामधून जाणारा हा महामार्ग आहे. यानंतर आहे, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? तर लोककला आपल्याला सांगायची आहे, तर नमन ही काय जी लोककला आहे त्या रत्नागिरी जिल्ह्याची ही त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. नमन ही लोककला होय. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागामध्ये आहे? तर खालीलपैकी कोणता किल्ला आपल्याला कोकण विभागामध्ये सांगायचा आहे? तर कोकण विभागामध्ये कोणता किल्ला आहे? तर सुवर्णदुर्ग हा जो काही किल्ला आहे हे कोकण विभागामध्ये येतो, पण बाकीचे जे आहे ते आपल्याला कोकण विभागामध्ये येत नाही. तर सुवर्णदुर्ग हा किल्ला कोकण विभागामध्ये येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खालीलपैकी प्रेक्षणीय स्थळ ओळखा. तर आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रेक्षणीय स्थळ म्हणजे की पर्यटन स्थळ आपल्याला ओळखायचं आहे. तर मुरुड बीच हा जो काही आहे तर हे रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वात प्रसिद्ध आपल्याला प्रेक्षणीय स्थळ असलेलं दिसून येतो. मुरुड बीच हे काय आहे, हे प्रसिद्ध पर्यटनासाठी प्रसिद्ध स्थळ आहे. त्यानंतर सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे रमेश बैस. हे आपल्याला सध्याचे हे राज्यपाल असलेले दिसून येतात. ही प्रश्नपत्रिका 2023ची असल्यामुळं आपल्याला इथं रमेश बैस हे आपल्याला सांगता येतील. यानंतर आहे, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरामध्ये होते? तर सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरामध्ये होते? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, नागपूर या शहरामध्ये आपल्याला हिवाळी जो काही अधिवेशन असतं तो नागपूर या शहरामध्ये होतं आणि बाकीचं जो आहे ते मुंबई या ठिकाणी अधिवेशन होतं. फक्त हिवाळ्यामध्ये नागपूर या ठिकाणी एक अधिवेशन भरवल्या जातं. भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून होते? तर भारतामध्ये होणारे पर्जन्यमान सांगायचं आपल्याला कोणत्या वाऱ्यामुळं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे एक, नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे आपल्या भारतामध्ये पाऊस पडत असतो. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या मुळे भारतामध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण सर्वात जास्त असतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर दापोली या ठिकाणी आपल्याला कृषी विद्यापीठ आपल्याला सांगता येतं. दापोली या ठिकाणी हे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ आहे. आणि
जर महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 4 आपल्याला कृषी विद्यापीठं सांगता येतील, 4 ही संख्या आहे. त्यानंतर आहे सर्वात मोठा ग्रह कोणता. तर सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ते सांगायचं आहे. तर सर्वात मोठा हा गुरुग्रह आहे. तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे. तर गुरु हा जे काही ग्रह आहे ते सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर आपल्याला एक भीमाशंकर हे काही ज्योतिर्लिंग आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर ते पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं भीमाशंकर हे कुठं आहे. तर पुणे या जिल्ह्यामध्ये हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर आहे सन 2023. सन 2023ची G20 शिखर परिषद. G20 शिखर परिषद कोणत्या देशात होत आहे. तर 23ला कोणत्या देशामध्ये G20 शिखर परिषद भरवल्या गेली होती. तर भारताने हे यजमान पद स्वीकारलं होतं. भारतामध्ये 2023ची जी शिखर परिषद होती ती भारतामध्ये राबवण्यात आलेली होती. त्यानंतर आहे 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे. तर 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरामध्ये होणार आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पॅरिस या शहरामध्ये 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. पॅरिस या शहरामध्ये याचं नियोजन करण्यात आलेलं होतं. यानंतर आहे इंटरपोल. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे. तर इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 लिनिवा, नाही तर जिनिवा या शहरामध्ये आहे. तर मिस्टेक झालेली आहे. जिनिवा या शहरामध्ये हे इंटरपोलचं आपल्याला ठिकाण असलेलं दिसून येतं, जिनिवा. यानंतर आहे कोविड-19 या साथरोगाची सुरुवात कोणत्या शहरापासून झाली होती. तर कोविड-19 या साथरोगाची सुरुवात कोणत्या शहरापासून झालेली आहे. तर आपल्याला शहराचं नाव सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वुहान. हे चीनमध्ये असणारं वुहान या शहरामध्ये सर्वात पहिला रुग्ण आढळून आला होता कोरोनाचा. वुहान या शहरामध्ये आपल्याला पहिला रुग्ण चीन या ठिकाणच्या वुहान या शहरामध्ये पहिला रुग्ण आढळून आला होता. तर यानंतर आहे पी.व्ही. सिंधू हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर पी.व्ही. सिंधू हे नाव आपल्याला कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. तर बॅडमिंटन या खेळाशी आपल्याला पी.व्ही. सिंधू यांचं नाव ओळखून येतं. बॅडमिंटनमुळे पी.व्ही. सिंधू या प्रसिद्ध झालेल्या आहेत. यानंतर आहे मार्च 2023. मार्च 2023 मध्ये अमेरिकेतील कोणत्या बँक आर्थिक संकटात सापडली होती. तर आपल्याला अमेरिकेतील कोणती बँक आर्थिक संकटात सापडलेली होती 2023 मध्ये ती सांगायची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर SV बँक. ही जी काय आहे यस आपल्याला व्ही आणि बी ही काय जी बँक आहे ही 2023 मध्ये काय अमेरिकेमध्ये आर्थिक संकटामध्ये आलेली बँक कोणती आहे. तर SVB ही बँक आहे. त्यानंतर ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक कोणते. ध्वनी म्हणजेच आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे. तर डेसिबल हे आपल्याला आवाजाची किंवा ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक जे आहे ते डेसिमल मध्ये आवाजाची किंवा ध्वनीची तीव्रता मोजल्या जाते. यानंतर आहे पारा याची आपल्याला रासायनिक संज्ञा सांगायची आहे. तर पारा याची रासायनिक संज्ञा सांगायची आहे. तर HG ही जी काही रासायनिक संज्ञा आहे ही आपल्याला पाराची सांगता येतील. HG ही काही रासायनिक संज्ञा आहे ही पारा या धातूसाठी वापरली जाते. यानंतर आहे ताऱ्याच्या लुकलुकण्याचे कारण काय आहे. तर
तारा लुकलुकणं म्हणजे जर तारा चमकण्यामागचं आपल्याला कारण सांगायचं आहे. तर वायुमंडळातील वायूचा बदलाचा अपवर्तनांक म्हणजेच वायुमंडळामध्ये जो वायू आहे त्यामध्ये जर अपवर्तन झालं तर ऑटोमॅटिक तारे आपल्याला लुकलुकताना किंवा चमकताना दिसतात. वायुमंडळातील वायूच्या दबावामध्ये अपवर्तन झालं तर आपल्याला तारे लुकलुकताना किंवा चमकताना दिसून येतात. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला पण वान नाही पण गुण लागला. या म्हणीचा अर्थ सांगा. आपल्याला यामध्ये थोडी चूक झालेली आहे. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि पण वान नाही पण गुण लागला या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर आपल्याला याचा अर्थ सांगता येईल, वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. म्हणजेच ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला पण वान नाही तर गुण आला. म्हणजे वाईट व्यक्तीच्या शेजारी जर चांगला माणूस त्याच्या सहवासात गेला तर त्यालाही वाईट आपल्याला लक्षणं किंवा वाईट तोही मार्गाला जाताना दिसून येतो. हे या म्हणीचा अर्थ सांगता येईल. यानंतर आहे सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच. मग असा निश्चय केला. तर सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करणारच. मग तो डॅश निश्चय झाला. तर याचं योग्य उत्तर आहे शेंडी तुटो किंवा पारंगी फुटो तरीही आजचं काम आजच पूर्ण कर. म्हणजे काय, आजचं काम आजच पूर्ण करणार. या आपल्याला म्हणीचा अर्थ काय आहे तर शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो तरीही आजचं काम आजच झालं पाहिजे. यानंतर आहे अंगाचा तिळपापड होणे या वाक्याचा आपल्याला वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. अंगाचा तिळपापड होणे या वाक्याचा वाक्यप्रचार सांगायचा आहे. तर आपल्याला याचं योग्य उत्तर आहे रागाने फणफण करणे म्हणजेच अंगाचा तिळपापड होणे. म्हणजेच आपल्याला एखादी मनासारखी गोष्ट नाही झाली तर आपण खूप रागराग करतो, त्यालाच आपण अंगाचा तिळपापड होणे असं म्हटलं जातं. यानंतर आपल्या हातून झालेल्या चुकाची कल्पना येताच सूरजच्या डोळ्यामधून डॅश आले. तर आपल्या हातून झालेल्या चुकाची कल्पना येताच सूरजच्या डोळ्यामधून डॅश आलं. तर याचं योग्य उत्तर आहे काजवे चमकणे. म्हणजे या काय अर्थ आहे तर आपली जर चूक झाली तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं, काजवे चमकणे. म्हणजे आपली चूक लक्षात आली तर आपल्या डोळ्यासमोर अचानक काजवे चमकणे किंवा आपल्याला अंधार आल्यासारखं जाणवतं. यानंतर नवशिकात या शब्दाचा अर्थ नवशिकात या शब्दाचा अर्थ काय आहे तर पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत. तर याचा अर्थ नखशिखात म्हणजे तर पायाच्या नखापासून तर शेंड्यापर्यंत या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगता येईल. यानंतर आहे ज्येष्ठ श्रावण. तर चैत्रामध्ये श्रावण आणि ते ज्येष्ठामध्ये काय, तर मग चैत्र महिन्यामध्ये हा श्रावण सण येतो. तर ज्येष्ठामध्ये कुठला आहे तर मग चैत्रानंतर कोणता आहे, चैत्र हा महिना मराठी महिन्यात चैत्रानंतर श्रावण येतो आणि ज्येष्ठानंतर कोणता येतो तर आपल्याला सांगायचं ज्येष्ठानंतर मार्गशीर्ष हा महिना येतो. हे मराठी महिने आहेत. यानंतर आहे खालीलपैकी विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे. खालीलपैकी विसंगत गोष्ट म्हणजे घटक सांगायचा आहे. तापी, गोदावरी, कावेरी आणि कृष्णा. तर तापी, गोदावरी, कावेरी आणि कृष्णा या नद्या आपल्याला सांगायच्या आहेत. तर यामध्ये आपल्याला तापी नदी ही सांगायची आहे. तर ही तापी नदी जी आहे तर ही महाराष्ट्राच्या बाहेरची नदी आहे. बाकी ह्या तीनही नद्या आहेत या महाराष्ट्रामधून वाहणाऱ्या नद्या आहेत, पण तापी ही इतर राज्यामधून वाहत आहे.